आपण नवजीवन विद्यालयाबाहेर आलेलो आहोत। मतदानाच्या निमित्ताने सर्व मतदार राजा जागरूक होऊन मतदानासाठी येत आहे। आपल्यासोबत एक दादा आहे, तो पहिल्यांदा यावर्षी मतदान करतो आहे। दादा, तुझा अनुभव कसा होता? अनुभव म्हणजे माझं जी मतदान क्रमांक आहे माझ्या ऑनलाईनवरती सांगितलं आणि माझ्या कार्डवरती तो मी इकडे चेक केला नवजीवनमध्ये, तर त्याच्यामध्ये 6 पण जे रूम्स आहेत त्या 6 रूममध्ये मी विचारलं, तिकडे पण माझं अपडेटेड लिस्टमध्ये नाव नाही आहे। आणि इकडे स्टार्टिंगला सुरुवातीला मी BLO आहेत त्यांना पण भेटलं, त्यांच्याकडून पण मी चेक केलं, तर त्यांच्या पण लिस्ट ऑनलाईनमध्ये त्यांच्या ॲपमध्ये माझं नाव दिसतंय, पण त्यांची जी लिस्ट आहे ते प्रिंटेड त्याच्यामध्ये माझं बिलकुलही नाव नाही आहे। त्यांनी मला वरती पाठवलं, वरच्या नवजीवन बिल्डिंगमध्ये सुद्धा मी जाऊन आलो, तिकडे पण माझं नाव नाही आहे। तर आमच्यासारख्या लोकांचं मत फुकट जात आहे, इकडे काही रिस्पॉन्स नाही भेटत आहे, तर आम्ही मतदान कसं फुकट घालवायचं का? किंवा माझ्यासारखे अजून 2-3 लोक मी इथे बघितले जे ॲटलिस्ट माझ्यासारखं बोलू पण नाही शकणार, तर त्यांनी काय करावं? तर मला याचं उत्तर हवं आहे। तर आमचं मतं फुकट जात आहेत, तर ही अशी निवडणूक असेल तर याच्यामध्ये आमचा इंटरेस्ट नाही राहणार, कारण माझं ऑनलाईनमध्ये दिसतंय पूर्ण नाव, पण तुमच्या लिस्टमध्ये नाही, तुमच्या पुरवण्यांमध्ये नाही, तर मग आमच्यासारख्या लोकांनी मतदान कुठे करायचं? आम्हाला प्रश्न विचारायचा आहे। आत गेल्यावर तुम्ही त्यांना शहानिशा केली का? तर त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? त्यांच्याकडून ते लोक चेक करतात, पण त्यांची जी प्रिंटेड जी लिस्ट असते ना त्याच्यामध्ये माझं नाव नाहीये, पण त्यांचे जे ऑनलाईन जे चेक करतात ना त्या ऑनलाईन मध्ये माझं नाव आहे, पूर्णपणे ऑनलाईन मध्ये दिसतंय। मग याला पर्याय काही दिलं का त्यांनी? पर्याय काहीच नाही दिलाय। मी काय म्हणताय ते? 1-1.5 तासापासून मी इकडेच उभा आहे, मला अजून त्याच्यावरचा काहीच पर्याय नाही। लास्ट स्टेज पर्यंत मी प्रश्न विचारतोय, नाव नाही भेटत आहे, ते पण प्रयत्न करतायत त्यांच्या पद्धतीने, पण त्यांचं ऑनलाईन मध्ये पूर्ण नाव दिसतंय। हे बघा, तुमच्या साईडवर पण मी तुम्हाला दाखवू शकतो, त्यांनी साईट टाकून दिली आहे, त्याच्यावरती क्लिअर कट माझा मतदानाचा पत्ता वगैरे, मतदान केंद्र 117 माझा पार्ट नंबर आहे दिसतोय ह्याच्यामध्ये पण, आणि माझा 1137 अनुक्रमांक आहे, पण तरी पण माझं नाव का नाहीये तुमच्या अपडेटेड लिस्टमध्ये? नाव का नाहीये हे मला विचारायचं आहे तुम्हाला। म्हणजे तुमचं ऑनलाईन दिसतंय, प्रिंटेड नसल्यामुळे तुम्हाला तिकडे मतदान करू दिलं जात नाही? करू दिलं जात नाहीये, माझं प्रिंटेड नाहीये तिकडे, म्हणून मला मतदान करू दिलं जात नाहीये, आणि मला मतदान करायचंच आहे। ओके, आणि पहिल्यांदा आहे तुमचं मतदान? हो, पहिल्यांदा आहे माझं मतदान। तर आपण बघितलं की या दादाचा अनुभव खूप वेगळा होता। पहिल्यांदा तो मतदानासाठी आलेला आहे, पण कुठेतरी त्याचं ऑनलाईन आहे, पण प्रिंटेड याद्यांमध्ये नाव नसल्यामुळे त्याला मतदान करता आलेलं नाही। आणि त्याने आता एवढाच प्रश्न विचारलेला आहे, जर ही अशी प्रक्रिया असेल किंवा जर हे असं अपडेट असेल, ही यंत्रणा जर अशी असेल, तर आमचं मत फुकट जाईल का? आणि पुन्हा आम्ही जेव्हा मतदान करण्यासाठी येऊ तेव्हा आम्हाला मतदान करू वाटेल का? किंवा आमची इच्छा होईल का? तर हा जर असा कारभार राहिला तर यावर त्याने प्रश्न उपस्थित केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई।